भाजपाकडून मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली। यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली। त्यानंतर निवडणूक आचारसंहिता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या। त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी आणि पदाधिकारी नेमणूक या निवडणुकीनंतर करावी असा निर्णय प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी घेतला। मला अत्यानंद होतोय की आज राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, अमित शहा, BL संतोष, शिवप्रकाश आणि सगळ्या नेत्यांनी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मी पदाधिकारी नेमणुकीबाबत चर्चा केल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। भाजप पदाधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे त्यांची नावं पुढील प्रमाणे: मुख्य प्रवक्ता नवनाथ बन, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकूरकर। भाजपा सरचिटणीस म्हणून निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, योगेश सागर। भाजपा चिटणीस म्हणून मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी घाक। भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, भाजपा OBC मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर आदींचा यामध्ये समावेश आहे।